हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण S1 जो आहे तो डिस्कस केलेला आहे, त्याच्या IMP क्वेश्चन्स विथ आन्सर. ठीक आहे, यामध्ये आपण S2 चा जो काही आहे तो डिस्कस करूया. शालेय संस्कृती व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन. जे काही सब्जेक्टचे नाव आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहे, कारण सब्जेक्टचे नाव सुद्धा तुम्हाला आन्सर शीट मध्ये लिहायला लागतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ते माहीत नसतं. तसं क्वेश्चन पेपर आल्यावर त्यावर दिलेले असतात, परंतु तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की हाच पेपर उद्या आहे. नाहीतर तुम्ही जाशाल दुसऱ्या पेपरचा अभ्यास करून आणि क्वेश्चन पेपर येईल दुसरी. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन बघूया. गुरुकुल आश्रम पद्धतीचे प्रकार सांगून ध्येय व धोरणे स्पष्ट करायचे आहे. IMP आहे, 3 मार्क्ससाठी बऱ्याच वेळेला विचारलं जातो. ठीक आहे, तर गुरुकुल आश्रम पद्धती म्हणजे काय, तर ही एक प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती होती, ज्यामध्ये काय होतं की विद्यार्थी गुरुच्या आश्रमात राहून शिक्षण घेत होता. हे ना, म्हणजे जिथे तो शिकायचा, जिथे गुरु राहायचा तिथेच तो आश्रमात राहायचा आणि तिथे शिक्षण घेत होता. ठीक आहे, त्याचे प्रकार आहेत 4, ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. हे 4ही प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार 2 मार्क्ससाठी तुम्हाला डिस्कस करायला येतो किंवा 2 मार्क्ससाठी विचारलं जातं की वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय ते सांगून त्याची व्याख्या लिहा वगैरे अशा प्रकारे. ठीक आहे, त्याची ध्येय आणि धोरणे काय आहे, मग चरित्र संस्कार मनावर बिंबवणं, आत्मसंयमन ठेवणं, व्रतशीलता, व्यावहारिक ज्ञान जे आहे ते घेणं, सत्य, प्रेम, सेवाभाव आहे यावर भर देणं, शिक्षक व विद्यार्थ्यांचे जे काही स्नेहबंध आहे, आत्मनिर्भरतेचा विकास जो आहे तो या ठिकाणी होणं, अशा प्रकारे ध्येय आणि धोरणे असणार आहे. हे फक्त मी तुम्हाला शॉर्टकट पॉइंट्स दिलेले आहे, हे पॉइंट्स लिहून तुम्ही 1-2 लाईन ज्यामध्ये आहे त्यामध्ये लिहायचं आहे. मग संस्कार म्हटलं की संस्कार काय की आदर्शांचं पालन करणं, हे संस्कार आपल्याला आश्रमातून मिळाले पाहिजे किंवा विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार बिंबवणं हे आश्रमाचे ध्येय आहे किंवा धोरण आहे. अशा प्रकारे 2 लाईन तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघूया. आधुनिक व मध्ययुगीन शिक्षण संस्कृतीची ध्येय स्पष्ट करा. आधुनिक किंवा मध्ययुगीन दोघांपैकी एक जो आहे तो 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जातो. ठीक आहे, दोघांपैकी एक विचारला जातो किंवा दोन्हीही विचारले जातात, बऱ्यापैकी एकच असतो. ठीक आहे, मग त्यामध्ये मध्ययुगीन शिक्षण म्हणजे काय, तर धार्मिक शिक्षणावर भर देणं. याच्यामध्ये धर्म जे आहे त्याच्यावर भर दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मदरसा असेल किंवा पाठशाळा आहे त्यावर मध्ययुगीन शिक्षण जे आहे त्याने भर दिलेला आहे. समाजात शिस्त आणि धर्माभिमान जो आहे तो निर्माण करणं, हेही याचं काय आहे, एक ध्येय आहे. आधुनिक शिक्षणाचं काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, मानवतावाद आहे, समाज कल्याण आहे, त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करणं, व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणं हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. लोकशाही मूल्य जे आहे त्यांची जोपासना करणं, राष्ट्रीय एकात्मता जो आहे त्यांची सुद्धा जोपासना करणं, अशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन बघूया. राजाराम मोहन रॉय व महात्मा फुले यांचे जे काही शिक्षणातील योगदान आहे ते स्पष्ट करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं बघूया राजाराम मोहन रॉय. तर इंग्रजी शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. महिलांच्या शिक्षणाचा जो काही पाया आहे तो राजाराम मोहन रॉय यांनी रचलेला आहे. ठीक आहे, ब्राह्मो समाज आहे ती स्थापन करून त्याची समाज सुधारणा केली. ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला, 1 मार्क्ससाठी बऱ्यापैकी विचारलं जातं. किंवा राजाराम मोहन रॉय यांनी डॅश डॅश समाज स्थापन केला, तर ब्राह्मो समाजाचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, महात्मा फुलांचं काय, तर मुलीसाठी पहिली शाळा काढली, ज्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले ज्या होत्या त्या टीचर होत्या, पहिल्या शिक्षिका होत्या. अस्पृश्य शेतकरी असतील किंवा गरिबांसाठी त्यांनी शिक्षण जे आहे ते दिलं. शिक्षण हेच खरे उद्धाराचे साधन आहे, हे तत्व त्यांचं होतं. कोणाचं, तर महात्मा फुलेंचं. हे मी 2-3 पॉईंट दिले आहे, परंतु तुम्हाला त्या क्वेश्चनचं वेटेज काय आहे, आन्सरचं वेटेज काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला पॉईंट्स जे आहे ते लिहायचे असणार आहे. सपोज 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर 4 पॉईंट तुमचे आले पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. हे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आन्सर काय काय लिहायचं आहे, काय काय पॉईंट आन्सरमध्ये यायला हवे. चौथा प्रश्न डिस्कस करूया. शिक्षण प्रक्रियेतील शिक्षकांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा. 3 मार्क्सला इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये विचारला जातो बऱ्यापैकी. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू शकतो ते करणं गरजेचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. दुसरं आहे शिकण्यास अनुकूल वातावरण तयार करणं, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, एन्व्हायरमेंट क्रिएट करणं की जेणेकरून शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांना ते शिकणं जे आहे ते आवडीने समजून घेतील. ठीक आहे, मूल्यधिष्ठित शिक्षण देणं, जे काही मूल्य आहे ते जोपासणं किंवा मग मूल्य काय आहे ते, संस्कार काय आहे ते मनावर बिंबवणं हे इम्पॉर्टंट आहे. सतत मूल्यांकन करणं, इव्होल्युशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे की विद्यार्थी कशा प्रकारे वागता आहेत, कशा प्रकारे त्यांचं बिहेवियर आहे ते नोटीस करणं. आणि लास्ट आहे पालकांशी संवाद राखणे की तुमचं पाल्य कशा प्रकारे वर्गात किंवा क्लासमध्ये शाळेमध्ये वर्तन करतो हे त्यांना समजणं गरजेचं आहे.
पाचवा प्रश्न आहे शालेय संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करायचं आहे. त्यामध्ये शाळेतील वर्तन, विचार, संबंध, परंपरा जे काही असेल त्या मूल्यांचा एकत्रित परिणाम ज्या ठिकाणी केला जातो त्याला म्हणायचं आहे शालेय संस्कृती. ठीक आहे, मग स्वरूप काय आहे? सकारात्मक संवाद, पॉझिटिव्ह कन्व्हर्सेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आदरयुक्त वातावरण असायला हवं, रिस्पेक्ट असायला हवी शिक्षकांबद्दल, मनात रिस्पेक्ट असायला हवी विद्यार्थ्यांच्या, पालक असेल कोणीही असो त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट गरजेचे आहे. नंतर आहे सहकार्य, जबाबदारी व प्रेरणा. नंतर आहे विद्यार्थी केंद्रित वातावरण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. चाइल्ड सेंटर हा पॉईंट प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सर मध्ये लिहिला तरी चालेल, काही हरकत नाही. 6वा प्रश्न बघूया, भारतातील शाळांचे विविध प्रकार स्पष्ट करा. खूप वेळेला इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये 3 मार्क्स मध्ये विचारलं जातं. त्यामध्ये सरकारी शाळा आहे, साखर शाळा, आवासीय, केंद्रीय विद्यालय, सेतू शाळा असतील, भरपूर प्रकारच्या शाळा आहे, आश्रम शाळा आहे, प्रायव्हेट, पब्लिक, आणि अशा प्रकारे तो जो चार्ट आहे शाळांचे प्रकार, शॉर्ट्स व्हिडिओ जे आहे शॉर्ट फीड मध्ये याचा जो काही चार्ट आहे मी तो दिलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघायचा आहे, शॉर्ट फीड मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न आहे शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांची भूमिका स्पष्ट करायची आहे. तर शिक्षकाची भूमिका कशी असायला हवी? मार्गदर्शक, सुलभक किंवा प्रेरक किंवा पालक भूमिका आहे. या सगळ्या भूमिका आहेत. 3 ते 4 पॉईंट त्यामध्ये लिहायचे आहे. हे फक्त मी सब टॉपिक दिलेले आहे, याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 लाईन लिहिणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांची भूमिका सक्रिय सहभाग आहे, सहकार्य आहे, स्वअभ्यास आहे, प्रश्न विचारणं आहे, याच्या व्यतिरिक्त नेतृत्व गुण हाती घेणं, याही भूमिका असणार आहे. ठीक आहे. 8वा प्रश्न बघूया, हेनरी फॅवेल यांचे व्यवस्थापनातील योगदान कोणते आणि पीटर ड्रॅकर यांची व्यवस्थापनाची व्याख्या सांगा. 2 मार्कला विचारलं जातं किंवा 4 मार्क्सला सुद्धा विचारलं जातं. खूप इम्पॉर्टंट आहे व्यवस्थापनाच्या जे काय याच्यावर सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे 4 मार्क्ससाठी IMP क्वेश्चन म्हणून. तुम्ही चेक केलेलं नसेल तर तिथे बघून घ्यायचा आहे. डिटेल तिथे एक्सप्लेन केलेलं आहे किंवा जे काही आपले चॅप्टर आहे त्यामध्ये सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. इथे मी जास्त वेळ वाया घालवणार नाहीये, फक्त पॉईंट सांगते की व्यवस्थापनाच्या 14 तत्व जे आहे ते मांडलेलं आहे हेनरी फॅवेलने. त्याच्यामध्ये कामाचे विभाजन कशा प्रकारे केले गेले पाहिजे, शिस्त कशी असायला हवी, आदेश किंवा एकता जे आहे हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. पीटर ड्रॅकरनी काय सांगितलं आहे? मॅनेजमेंट इज डुईंग थिंग राईट्स, लिडरशिप इज डुईंग द राईट थिंग. म्हणजे काय? तर मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन, यातून आपण ज्या गोष्टी आहेत त्या नीट करणं शिकतो किंवा नीट करायला हव्या. आणि लिडरशिप म्हणजे काय? तर नेतृत्व गुण म्हणजे काय? तर आपण जे करतोय ते नीट करायला हवं, अशा प्रकारे याचं असणार आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न आहे शालेय व्यवस्थापनाची संकल्पना, महत्व व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4 मार्कला इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये विचारलं जातो. तर संकल्पना काय आहे? शाळेतील सर्व घटकांचे नियोजन, संघटन, नियंत्रण व मूल्यांकन करणं म्हणजे काय? मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल कोणताही प्रकारचं जे काही इव्हेंट आला असेल तर त्याचं आपण मॅनेजमेंट करतो की कशा प्रकारे याचं आपण संघटन करायला हवं, नियंत्रण करायला हवं, एटसेट्रा. महत्व काय आहे? उद्दिष्टपूर्ती, कार्यक्षम शैक्षणिक प्रक्रिया, शिक्षक विद्यार्थी यांचं समन्वय, कोऑर्डिनेशन साधणं गरजेचं आहे. वैशिष्ट्य आहे नियोजन, नियंत्रण, नेतृत्व, सहकार्य आणि संवाद. हे सगळे वैशिष्ट्य आहे. हे 5 वैशिष्ट्य म्हणजे तुमचे 5 पॉईंट होणार आहे असं लक्षात ठेवा तुम्ही. आणि प्रत्येक पॉईंट मध्ये तुम्ही 2-2 पॉईंट लिहायचे आहे, तेव्हा तुमचे इथे 10 पॉईंट होतील. अशा प्रकारे लिहायचं आहे. 5 सब टॉपिक, त्याचे प्रत्येकाचे 2-2 लाईन तुम्ही लिहायचे आहे. बरोबर. नंतर 10वा प्रश्न बघूया, वेळापत्रकाचा अर्थ, प्रकार आणि फायदे. इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अर्थ काय आहे? वेळ व विषयाचे नियोजन करणं म्हणजे काय? तर वेळापत्रक. प्रकार किती आहे? 3 प्रकार आहे, निश्चित, लवचिक आणि पर्यायी. ज्याच्यामध्ये फिक्स काही जे काही सब्जेक्ट आहे किंवा असं की जे फिक्सच असणार आहे, जसं आपण सकाळी प्रार्थना घेतो, राष्ट्रगीत वगैरे म्हणतो, हे काय? फिक्स निश्चित वेळापत्रक आहे. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल. सपोज एखाद्या सब्जेक्टचा, सपोज मराठी सब्जेक्ट आहे, त्याचा टीचर आज आलेला नाही तर त्याच्या जागी दुसरं कोणतं तरी क्लास घेणं, इंग्लिशचा घेणं, मॅथ्सचा घेणं, हे आहे फ्लेक्झिबिलिटी. पर्यायी सुद्धा त्यालाच म्हणू शकतो आपण अल्टरनेटिव्ह. ठीक आहे. फायदे काय आहे? वेळेचा योग्य उपयोग करता येतो, शिस्त राखली जाते, शिक्षकांचा भार संतुलित राहतो. बरोबर. बॅलन्स, सगळं जे काय आहे ते बॅलन्स वातावरण राहतं, नियोजन किंवा वेळापत्रक व्यवस्थितपणे तयार केलेलं असेल तर. ठीक आहे. 11वा प्रश्न आहे प्रयोगशाळेचे महत्व. खूप वेळेला विचारलं गेलेलं आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण देते प्रयोगशाळा. निरीक्षण, विश्लेषण कौशल्य विकसित करते कोण? प्रयोगशाळा. वैज्ञानिक दृष्टिकोन इथेच निर्माण होतात. अशा प्रकारे 5-6 पॉईंट तुम्ही लिहायचे आहे. 12वा प्रश्न आहे शालेय प्रशासनाचा अर्थ व स्वरूप. तर अर्थ काय आहे? शाळेतील कार्याची देखरेख करणं आणि नियंत्रण करणारी जी काय प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं आहे प्रशासन. स्वरूप काय असणार आहे? निर्णय प्रक्रिया, नियंत्रण ठेवणं, मानव संपदा व संसाधन यांचं सुद्धा व्यवस्थापन करणं. अशा प्रकारे स्वरूप आहे. 4-5 पॉईंट अजून याच्यात लिहायचे.
13वा प्रश्न आहे आचारसंहिता, अर्थ व शिक्षकासाठी आचारसंहिता. 4 मार्कला खूप वेळेस विचारला गेलेला आहे. बऱ्याचपैकी IMP क्वेश्चन दिला आहे. यातला बराच हा क्वेश्चन मॅक्झिमम टाइम विचारला जातो. तर अर्थ काय आहे, वर्तनाचे नियम आणि नैतिक मूल्यांचे संहिताबद्ध स्वरूप जे आहे त्याला म्हणायचं आहे आचारसंहिता. शिक्षकांनी कशा प्रकारे वागावे, त्यांचं नियम आहे, शिक्षकांसाठी जे काही रूल आणि रेग्युलेशन्स असतात त्याला म्हणायचं आहे शिक्षकांची आचारसंहिता. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांशी समान वागणूक ठेवणं, पक्षपात टाळणं, समाजात आदर्श आचरण करणं, व्यावसायिक जबाबदारी जी आहे ती घेणं, जे काही मद्यपान असेल किंवा धूम्रपान असेल त्या गोष्टी नकारणं किंवा करणंच नाही, हे जे काय आहे शिक्षकांची आचारसंहिता असायला हवी. यामध्ये अजून खूप लिहिता येतं. ठीक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न बघूया. शालेय संघटनेतील भौतिक घटक कोणते? तर इमारत, वर्ग, प्रयोगशाळा, फर्निचर, ग्रंथालय, खेळाची साधने, वीज, पाणी, स्वच्छता व्यवस्था, हे सगळं आहे जेवढं शाळेच्या परिसरात असतं, भौतिक ज्याला म्हटलेलं आहे, फिजिकल इक्विपमेंट्स, ते सगळे या ठिकाणी लिहायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन आहे स्वयंअध्ययन साहित्याचा अर्थ, फायदे, प्रकार आणि पायऱ्या लिहायचे आहे. तर अर्थ आहे विद्यार्थ्याला स्वतः शिकण्यास सक्षम बनवणारे साहित्य म्हणजे काय? तर स्वयंअध्ययन. ठीक आहे. सेल्फ लर्निंग ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यातून आपण स्वतः शिकू शकतो. जसं DEDचा अभ्यास तुम्ही करतायत. काही स्टुडंट जे आहे ते कॉलेजला जातात, रेग्युलर आहेत. काही काय आहे कॉलेजला जात नाही, फक्त एक्झामसाठी जातात. म्हणजे ते काय करतात, सेल्फ प्रिपेअर करत असतात, सेल्फ लर्निंग करत असतात. मग ते शिकण्यासाठी जे साहित्य आपल्याला सक्षम बनवतं, जसं मी तुम्हाला युट्यूबवरून व्हिडिओ प्रोव्हाइड करते, नोट्स प्रोव्हाइड करते, सगळं जे काय आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे करत असाल तर त्याला काय म्हणायचं आहे, स्वयंअध्ययन साहित्य. ठीक आहे. मग यातून फायदे काय होतं? स्वावलंबन, आत्मविश्वास निर्माण होतो, पुनरावृत्ती किंवा सुलभ, म्हणजे जसं तुम्ही आता स्वावलंबन आहे किंवा स्वयंअध्ययन करताय तर तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आहे की मी पास होणार आहे, व्यवस्थित मार्क्सने पास होणार आहेत. मग तुम्ही वारंवार त्याची रिव्हिजन करताय, तुमच्यामध्ये तो काय झालेला आहे, कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे. प्रकार काय आहे? मुद्रित, ऑडिओ, व्हिडिओ, डिजिटल, अशा प्रकारे त्याचे प्रकार असणार आहे. पायऱ्या आहे उद्दिष्ट ठरवणं, मजकूर निवडणं, सादरीकरण आणि शेवट असणार आहे परीक्षण, ज्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो. ठीक आहे. 16वा प्रश्न आहे शालेय वर्ग संस्कृतीची रचना. खूप वेळेला विचारलं जातं. तर शिक्षक विद्यार्थी संबंध, वर्गातील नियम आणि मूल्ये, शैक्षणिक वातावरण, संवाद व सहकार्य, अशा प्रकारे पॉइंट्स त्यामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर आहे 17वा प्रश्न वर्गातील शारीरिक, कौटुंबिक व आर्थिक विविधता जी आहे ती स्पष्ट करायची आहे. तर वर्गामध्ये प्रत्येक जे काही शारीरिक म्हणजे काय की प्रत्येक अपंगत्व असेल किंवा विकलांग विद्यार्थी आहे सगळ्यांना शिक्षण देणं किंवा ज्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतो ते देणं गरजेचं आहे. कौटुंबिक म्हटल्यावर प्रत्येकाची आर्थिक स्थिती असेल ती वेगवेगळी असते, कौटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते. काहींची जॉईंट फॅमिली आहे, काहींची मोठी फॅमिली आहे, काहींची सिंगल फॅमिली आहे. तशा प्रकारे वातावरण जे आहे ते निर्माण करणं, यामध्ये तुम्हाला 4 ते 5 पॉईंट लिहिता आले पाहिजे प्रत्येक पॉइंट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 18वा प्रश्न बघूया. वर्ग संस्कृतीवर परिणाम करणारे घटक कोणते? तर शिक्षकाचे वर्तन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. शिक्षकांचे वर्तन चांगले असेल तरच विद्यार्थी चांगला घडतो. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन चांगला असायला हवा. तुम्ही जे शिक्षक विद्यार्थ्यांना जे शिकवत आहात त्यात विद्यार्थी तो कशा प्रकारे घेतो आहे, त्याचा दृष्टिकोन कसा आहे ते गरजेचं आहे. सामाजिक पार्श्वभूमी इम्पॉर्टंट आहे. वर्गातील संवाद ज्याला आपण करिक्युलम ऍक्टिव्हिटीज म्हणतो किंवा मग क्लास इंटरॅक्शन म्हणू शकतो. ठीक आहे. नेतृत्व शैली, लिडरशिप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बहुवर्ग अध्यापनाच्या विविध पद्धती कोणत्या? तर बहुवर्ग म्हटल्यावर काय की मल्टी क्लासेस एकत्र घेतले जातात. 6वी, 7वी, 8वी. सपोज आता झेडपीच्या ज्या काही शाळा असतात तिथे जास्त टीचर नसतात, मग क्लासमध्ये 3-4, 4-4, 5-5 पोरं असतात. मग तिन्ही ज्यारी क्लास जे काय करतात एकत्र करून त्यांना कॉमन काय शिकवता येईल ते या ठिकाणी शिकवलं जातं. जसं की गट पद्धती म्हणजे काय की विद्यार्थ्यांमध्ये कॉमन काय शिकू शकतो. समांतर अध्यापन ज्याला आपण एखादा सब्जेक्ट आहे जसं इंग्लिश आहे ज्यामध्ये कॉमन एखादा सब्जेक्ट आहे तो आपण शिकू शकतो. स्वयंअध्ययन पद्धती विद्यार्थ्यांना स्वतः अध्ययन करायला लावणं. रोटेशन पद्धती म्हणजे काय तर पहिलीच्या विद्यार्थ्याला शिकवून झालं की दुसरीला, दुसरी झालं की तिसरीला, अशा प्रकारे शिकवणं. प्रकल्प पद्धत जेणेकरून विद्यार्थी सगळे जे काही विद्यार्थी आहे ते सोबत प्रकल्प करू शकतात. जसं की तिसरीचा पोरगा काहीतरी पेपर क्राफ्टिंग किंवा आर्ट क्राफ्टिंग करतोय तर तेच पोरगा दुसरीचं बघून करणार आहे. मग याला म्हणायचं आहे प्रकल्प वगैरे करणं. ठीक आहे. किंवा प्रोजेक्ट मेथड ज्याला आपण म्हणू शकतो. 20वा प्रश्न आहे शालेय वर्गातील विविध आंतरक्रिया कोणत्या? तर 4 प्रकारच्या आंतरक्रिया त्यामध्ये घडतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये 4 मार्क्सला बऱ्यापैकी विचारलं जातं. शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी, विद्यार्थी सामग्री आणि शिक्षक पालक किंवा शिक्षक विद्यार्थी आणि परिसर ही आंतरक्रिया वर्गामध्ये घडली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे शिक्षकांची विविध कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. तर कर्तव्य आहे शिक्षण, मूल्यमापन, नियोजन, नोंदी ठेवणं, हे काय आहे कर्तव्य आहे. जबाबदाऱ्या आहे विद्यार्थ्यांचे संरक्षण करणं, नैतिक वर्तन देणं, समाजाशी संवाद साधणं. ठीक आहे.
पुढचा क्वेश्चन बघूया. 22वा नंबर आहे शालेय नियोजनाची व्याख्या व प्रकार. तर व्याख्या काय आहे? शैक्षणिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जे तयार केलेला आराखडा असतो त्याला म्हणायचं आहे नियोजन. प्रकार आहे अल्पकालीन, दीर्घकालीन आणि विभागीय, ज्याला आपण अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोनच प्रकारामध्ये आपला जो काय डीएड आहे त्यामध्ये विभागलेला आहे. अल्पकालीन आणि दीर्घकालीन डेली किंवा वीकली अॅन्युअल प्लॅन किंवा त्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारे तिथे तुम्ही सब पॉइंट सुद्धा लिहिले गेले पाहिजे. दीर्घकालीन नियोजनाचे प्रकार आहे वार्षिक नियोजन, त्रैमासिक, सत्रवार नियोजन किंवा घटकनिहाय नियोजन. दीर्घकाल म्हणजे काय की लॉंग टर्म चालणारं जे काही काळ आहे त्याच्यामध्ये हे जे काही प्लॅनिंग आहे ते येतं. शालेय दर्जा मोजण्याची 10 मानके जी आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिली आहे. शालेय इमारत आहे, मुख्याध्यापकांना स्वतंत्र कार्यालय खोली किंवा शिक्षकांना शिकवण्यास स्वतंत्र खोली, मुलांना पिण्यासाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, मुलांसाठी आणि मुलींसाठी पुरेसे जे काही स्वच्छतागृह आहे, खेळाचे मैदान, संरक्षण भिंत, विजेची सोय, किचन शेड, हे काय असणार आहे? 10 मानके आहे. IMP क्वेश्चन मध्ये विचारले गेलेलं आहे, भरपूर वेळेस विचारलं जात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन जे आहे त्याचे उद्दिष्ट आणि फायदे. तर उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यांकन किंवा सतत प्रगतीचे निरीक्षण ज्या ठिकाणी केले जातं त्याला म्हणायचं आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॉल्युशन. फायदे आहेत ताण कमी होतो, आत्मविश्वास सुद्धा वाढत असतो आणि शिकण्यास काय होते? सातत्य राहते. पुढचा प्रश्न आहे शालेय नोंदपत्रकांची देखभाल कशी कराल? तर विद्यार्थी हजेरी, गुणवत्ता जे काही नोंदवही आहे, आरोग्य नोंदी आहे, नियमित ठेवणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त वेळोवेळी अद्ययावत करणं किंवा मग सुरक्षित साठवण आणि गोपनीयता राखणं, जे काही पर्सनल डॉक्युमेंट्स असतील त्यांची व्यवस्थितपणे सुरक्षितता ठेवणं आणि गुपित माहिती ठेवणं. ठीक आहे. पुढचा आहे माझी समृद्ध शाळा साधनाची उद्दिष्टे आणि रचना. खूप वेळेला विचारलं जातो माझी समृद्ध शाळा, याचा जो काय आहे 1 मार्क्ससाठी कोणत्या साली स्थापन झाली तेही विचारलं जातं. ठीक आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं. 28वा प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार. तर काय आहे? शिक्षण नैसर्गिक वातावरणात असायला हवं असं ते म्हणतात. सर्जनशीलता आणि कलांना महत्व पाहिजे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण असायला हवं, शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केलेली आहे. नंतर महात्मा गांधी यांची बुनियादी शिक्षण किंवा नई तालीम जो आहे तोही प्रकार बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर शिक्षणाचा जो काय हाताचा कामाचा समावेश आहे, म्हणजे काय की शिक्षणात हाताच्या कामाचा समावेश करणं गरजेचं आहे. आत्मनिर्भरतेवर भर देणं गरजेचं आहे. जीवनाशी निगडीत शिक्षण असायला हवं आणि महात्मा गांधींनी 3H जे आहे 3H आपण त्याला म्हणू शकतो तेही मांडलेले आहे. खूप वेळेला विचारले जातात 1 मार्क्ससाठी. तर हँड, हेड आणि हर्ट अशा प्रकारे 3H त्यांनी मांडलेले आहे. तर हातातून आपल्या कला जे आहे भरपूर काही लिहिलं गेलं पाहिजे. हातातून क्रिया ज्या आहे त्या काम जे आहे ते झालं पाहिजे. हेड म्हणजे काय तर डोक्याचा यूज करून आपण जे काय आहे कोऑर्डिनेशन साधलं पाहिजे. हर्ट म्हणजे काय तर मनापासून जे काही करतोय ते केलं गेलं पाहिजे. 30वा प्रश्न आहे शिक्षण प्रक्रियेतील शिक्षकाची भूमिका. खूप वेळेस विचारलं जातं, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. साने गुरुजींचे जीवनावश्यक तत्वज्ञान. कोणत्याही दोघांचे जीवनावश्यक तत्वज्ञान विचारले जातात. महात्मा गांधी असेल, रवींद्रनाथ टागोर असेल, साने गुरुजी असतील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी असेल त्यांचेही विचारले जातात. जसं महात्मा फुले आहे, ज्योतिराव फुले आहे, राजाराम मोहन राय आहे, यांच्यापैकी कोणाचंही जीवनविषयक जे काही तत्वज्ञान आहे ते विचारलं जातं. ठीक आहे. प्रेम, करुणा आणि सेवा हाच जीवनाचा आधार आहे असं साने गुरुजींनी म्हटलेलं आहे. बालकांच्या संवेदनशील मनाची जाणीव असायला हवी. साधेपणा आणि परोपकार यावर भर त्यांनी दिलेला आहे. शिक्षणाने माणूस घडवावा असं साने गुरुजींनी म्हटलेलं आहे. 2 मार्कला विचारलं तर 4 पॉईंट लिहिणं सफिशियंट आहे. 2 मार्क्स आरामशीर मिळून जातात. तर अशा प्रकारे शॉर्टकटमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण S3चं डिस्कस करूया. पेपर खूप जास्त तोंडावर आलेले आहे असं मी म्हणणार नाहीये, कारण अजून तुमच्याकडे जवळपास 1 महिना शिल्लक आहे आणि 1 महिन्यात तुम्ही हवं तो अभ्यास करू शकता. जेवढा पाहिजे तेवढं रिव्हिजन देऊ शकतात. ठीक आहे. मुलं 8 दिवस आधी सुद्धा खूप चांगला अभ्यास करून पास होतात. तेव्हा 1 महिना म्हणजे खूप दिवस आहे. आणि खूप विद्यार्थी म्हणतात शेवटचे 2 दिवस राहिले की मॅडम माझा अभ्यास झाला नाहीये, मला हे द्या, मला ते द्या. मी काय करावं यार? किती मटेरियल अवेलेबल केलं आहे. डीएडला जेवढं मटेरियल हवं ना त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात मी आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ना त्यावर खूप कंटेंट ॲड केलेलं आहे. डीएडचं खूप आहे, खूप व्हास्ट आहे. जेवढं पाहिजे ना तेवढं सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. असं एकही पॉईंट सोडलेलं नाहीये की जो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे कोणीही मला शेवट येऊन परेशान करायचं नाहीये की मॅडम हे तुम्ही दिलं नाहीये, ते तुम्ही दिलं नाही, माझा अभ्यास झाला नाही, मग मी आता काय करू. मी तुमची तयारी
तुमच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला जे काही स्टडीला प्रेफरन्स देत असते, तुम्ही जेवढा अभ्यास करत नसाल ना तेवढं मी तुमच्याकडून करून घेते की तुम्ही व्यवस्थितपणे चांगल्या मार्क्सने पास व्हाल. तरीही काही विद्यार्थी करत नाही स्टडी आणि शेवट पस्तावा करतात, मग बॅकलॉगला राहतात. मग परत तेच सारखं बॅकलॉगला राहिलं की मी परत TET जाते, सीटेट जाते, टेटही नाही देत आहेत, काही देत नाहीत, रिझल्ट नाही भेटत. एवढं दिलं नाही म्हणजे पुढचं सगळं फ्युचर बरबाद. त्यापेक्षा व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि चांगल्या मार्क्सने पास व्हा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.